नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सर्व? मी तुमचा लाडका मयूर उतेकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या पहिल्या मिनी व्लॉगमध्ये. तर आज तारीख आहे 3 ऑगस्ट 2025, म्हणजेच आपल्या काळाचौकीच्या महागणपतीचा आगमन सोहळा. दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आपल्या मोरया बीटचा शो आहे, तर आपल्याला लोकेशनवर लवकर पोचायचं होतं. तर मला घ्यायला PK बंधू आणि त्यासोबत एक मित्र आला होता. तर आम्ही लगेच मोरया बीटची 2025 नवीन जर्सी घालून लगेच रवाना झालो स्पॉटवर जायला. स्पॉटवर पोचल्यावर तर बघतो तर ऑलमोस्ट सर्व रेडी करून ठेवलेलं होतं आपल्या पोरांनी. तर आता भेट करून देतो तुम्हाला आपल्या शेठसोबत. हे आहेत आपले विवेक शेठ, यांची खास माणसं तुम्हाला पुढे जाऊन व्लॉगमध्ये बघायला भेटेल. आणि आपला आकी भाऊ पण ऑन टाईम होता. विनो आणि कुलाल त्यांचा रोटो सेट करून घेतो. त्या एंट्री होते आपल्या सायनाथ भाऊची, म्हणजे आपल्या मोरया बीटचा हिरो, जो केसांना कलर विलर करून आला होता. त्याचा कलर कसा वाटला तो नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. एवढ्यात आपल्या PK भाऊला आठवलं की त्याला वायरी टाईप घ्यायची होती, तर आम्ही वायरी टाईप आणायला गेलो. आणि आपल्याला समोरून भेटली आपली पोरू डार्लिंग, आणि त्याच्यासोबत एक खास त्याचा मित्र होता. ह्याचं नाव तुम्हाला आपला अभिभाई सांगेल. आतमध्ये आल्यावर आपल्या ट्रॉलीपाशी काहीतरी गडबड चालू होती आणि आपले शेट पण भडकले होते. आणि ह्याचं काय अजून मला काय विशेष समजला नाही. त्यात आपले यश बुवा भेटतात आपल्याला. यश बुवांना भेटून झाल्यावर मी पण आपला ड्रम साईडला घेऊन रेडी होतो, कारण की आपल्याला थोड्याच वेळात आपल्याला वाजवायचं होतं. आणि फायनली तो क्षण आला. तर मित्रांनो, तुम्हाला आत्तापर्यंत कंटेंट बघून समजलंच असेल की कलाकार दिसणं नाही, असणं महत्त्वाचं आहे. पण थोड्या वेळ वाजवल्यानंतर आपल्या कल्पेश बुवांनी सांगितलं होतं की आता पुढे वाजवायचं आहे. तर आम्ही पुढे गेल्यावर परत सुरुवात केली वाजवायची. तर फायनली आपलं वाजून झालं होतं. तुम्ही बघू शकतात आपली पोरं सर्व दमले होते आणि आपला टेम्पो पण आला होता, कारण की आपल्याला सामान अजून लोड करायचं होतं. तर हा ब्लॉग कसा होता तो मला नक्की सांगा. आणि तुम्हाला जर पूर्ण ब्लॉग बघायचा असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला जाऊन नक्कीच बघा. काही चूक झाली असेल तर गोड मानून घ्या आणि आपल्या महागणपतीचा आशीर्वाद घेऊन आणि तुमची रजा घेऊन आपण भेटूया आपल्या नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये.